पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि त्या मंदिरामधील असलेल्या परिवार देवतांपैकी एक महालक्ष्मीचं मंदिर आणि बालाजीच्या मंदिराचं काम खरं तर पूर्ण झाल्यानंतर आज त्या खरं तर मूर्तींची प्राण प्रतिष्ठा आपल्याला सुरुवात झालेली आहे। आपण आता बघू शकतो की या ठिकाणी जवळपास 21 ब्राह्मणांच्या साक्षीनं खरं तर ह्या मूर्तींची प्राण प्रतिष्ठापना सुरुवातीला आपल्याला पाहायला मिळत आहे। चंद्रभागेचं पाणी असेल, गंगेचं पाणी असेल, त्याचबरोबर आपण बघितलं तर दुग्धाभिषेक असेल किंवा पंचामृत असेल। आणि विशेष म्हणजे या मूर्तींना खरं तर 5 प्रकारच्या वाळूचा देखील खरं तर अभिषेक करताना वापर करण्यात आलेला आहे। घोड्याच्या टाचाखालची वाळू असेल, त्याचबरोबर समुद्राची वाळू असेल, वारुळाची वाळू असेल, चंद्रभागेच्या वाळवंटातील वाळू असेल, अशा वाळूचा देखील खरं तर याच्यामध्ये उपभोग केला आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत जर आपण बघितलं तर आज आणि उद्या 2 दिवस खरं तर या पद्धतीने हा विधी सुरू राहणार आहे। आपण जर बघितलं तर आता हा जो देवाला घातलेला अभिषेक आहे, त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर आपण होम हवन देखील सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत जर आपण बघितलं हे जे हेमाडपंथी मंदिर होतं त्याच पद्धतीनं खरं तर हे पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा नव्यानं खरं तर हे बांधण्यात आलेलं आहे। त्यामुळे आज जर आपण 2 दिवस हा अशा प्रकारचा विधी चालणार आहे आणि उद्यापासून खरं तर भाविकांना आपण जर बघितलं तर हे मंदिर आता खुलं होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि भाविक खरं तर अनेक वर्षापासून तर ह्या मंदिराची खरं तर प्रतीक्षा करतील तेव्हा तिरुपती बालाजीचं दर्शन आपल्याला घ्यायला, कारण तर तिरुपती बालाजीचे अनेक भक्त खरं तर पंढरपूरमध्ये आहेत। आता येणारा प्रत्येक भाविक खरं तर आता उद्यापासून या तिरुपती बालाजी आणि महालक्ष्मीचं दर्शन घेणार आहेत। पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।